नमस्कार. आकार ड्रॉइंग अँड क्राफ्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि आपण हे तिळगुळ वाटून किंवा हळदी कुंकू करून बरेच सारे समारंभ करून हा सण आपण साजरा करत असतो. या सणानिमित्त लहान मुलांसाठी आपण बोरनान ठेवत असतो आणि त्याच बोरनांसाठी आपण लहान मुलांसाठी छोटे छोटे दागिने कसे बनवू शकतो हे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. लहान बाळासाठी म्हणजेच 6 महिन्यांचे, 7 महिन्याचे किंवा 1 वर्षापर्यंतच्या बाळाला आपण असे जुन्या पद्धतीने तिळगुळ ओवलेले मणी किंवा दागिने घालावे, जेणेकरून ते फार सुंदर, सुबक आणि नाजूक असे दिसतील. आहेत ना हे सुंदर? बघा कसे योग्य पद्धतीने ह्यात विणले किंवा ओवले गेले आहेत. शिकूया आपण कसे करायचे ते. इथे मी 2 पदरी सुई दोरा घेतला आहे आणि त्याचबरोबर घेतले आहेत मध्यम आकाराचे तिळगुळ. त्याचबरोबर इथे आपल्याला आपल्या धाग्याला पकडून ठेवण्यासाठी लागणार आहे फोक चमचा आणि टेबलवर सेलो टेपने फिक्स करून घेतला आहे. यासाठी मी इथे काळे मणी आणि गोल्डन मणीही घेतले आहेत. ह्यात त्या धाग्यांमध्ये आपण एक गोल्डन आणि 2 काळे मणी ओवून घेणार आहोत आणि त्याची अगदीच अर्ध्या हातभर माळ ओवून घेणार आहोत. ती काहीशी पूर्ण झाल्यावर अशी दिसेल, म्हणजे अगदीच अर्ध्या हाताच्या मापा एवढं इथे माळ ओवून घेतली आहे. 1 गोल्डन मणी आणि 2 काळे मणी. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्यात आपण त्याला होल्ड करून घेणार आहोत. ह्या चमच्याने काय होईल की हे फिक्स होईल आणि तुमचा धागा ओढल्यानंतर निघणार नाही. आता काय करायचंय, 2 धाग्यांमधली जी अंतर आहे ते थोडं फाकवून त्यात ते तिळगुळ फिक्स करून घ्यायचे आणि आपल्या खालच्या मण्याच्या दाबाने त्या तिळगुळला आपण टाईट म्हणजे अगदी फिक्स करून घेणार आहोत. ते निघणार, असंच जर ठेवले तर ते निघणार. इथे मी एक सिक्रेट शेअर करत आहे. काहीसा असा फिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला ह्यावर ग्लू ऍड करायचा आहे. आता कोणता ग्लू? तर फॅब्रिक ग्लू ह्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. धाग्याला आपण त्या तिळगुळच्या काठ्यांमध्ये जिथे फिक्स केला आहे त्या फिक्स केलेल्या काठ्यांवर तुम्हाला अशा पद्धतीने हा फॅब्रिक ग्लू टाकून घ्यायचा आहे. सुकल्यानंतर हा बराचसा ट्रान्सपरंट दिसतो आणि त्याचा जास्तीत जास्त यूज तुम्ही इथे करून घेऊ शकता, कारण तो तसा सुकल्यानंतर ट्रान्सपरंट दिसणार आहे. म्हणजे काय करायचंय, तिळगुळाला त्या धाग्यांमध्ये फिक्स करायचं, मण्याने टाईट करायचं आणि फॅब्रिक ग्लूने त्याला फिक्स करून टाकायचं. आता बघा पुन्हा मी ती प्रोसेस परत दाखवते. 2 धाग्यांमधलं अंतर फाकवलंय, त्यात आपल्या तिळगुळाला फिक्स केलंय, त्याच्या काट्यांमध्ये त्या धाग्याला फिक्स करून घ्यायचं आणि खालच्या मण्याने त्याला टाईट करून म्हणजे अगदीच त्याच्यातलं ते अंतर कमी करून घ्यायचं आहे. नाही, अगदी सहज आणि सोपी प्रोसेस. आणि आपल्या फॅब्रिक ग्लूने त्या धाग्याला त्या तिळगुळावर फिक्स करून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपण आपली एक सर माळ ओवून घ्यायची. थोडी मेहनत तर इथे लागेल, पण काहीशी अर्धा फुटा एवढी माळ तुमची जवळपास एक 10 ते 15 मिनिटात बनून रेडी होऊन जाईल. मीही हे जेव्हा पहिल्यांदा ट्राय केलं होतं तेव्हा मलाही थोडा साधारण वेळ लागला, बट प्रॅक्टिस आणि सारख्या सरावामुळे मला हे फार योग्य पद्धतीने आणि फार वेगाने करता येऊ शकलं. तर काय करायचंय, धागा फाकवायचाय, अंतर वाढवायचंय, त्यात आपला तिळगुळ फिक्स करायचंय, खालच्या मण्याने त्याच्यातलं अंतर करून त्याला फिक्स करून घ्यायचं आणि फॅब्रिक ग्लूने त्याला टाईट करायचे. अशा रीतीने माझी माळ ओवून रेडी आहे. ही माळ आपण बाळाच्या गळ्याला, बाळाच्या हाताला, हातातली कडा म्हणून किंवा हातातली खूर म्हणूनही त्याला घालू शकतो आणि त्याच्या गळ्याला अशा पद्धतीने नेकलेसचा दोर लावून आपण त्याला फिक्स करून घेऊ शकतो. नेकलेसच्या दोरऐवजी तुम्ही धागा किंवा एखादी लेसही लावू शकता, पण आपल्या बाळाला साजेल आणि त्याला टोचणार नाही अशा पद्धतीचे धागा आणि मटेरियल तुम्ही वापरावा. अशा पद्धतीने मी इथे नेकलेस
आणि 2 हातातले आपण कडा बोलू शकतो असे बनवून घेतले आहेत. त्याचबरोबर मी इथे कमरपट्टाही बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कमरपट्ट्याला मी मधल्या भागात बॉक्सबोर्ड आणि त्याला कव्हर म्हणून एक धागा ऍड करून घेतला आहे, जो स्टार्ट टू एंड त्याला मध्ये स्टिक असेल आणि त्यावर कव्हर म्हणून गोल्डन पेपर स्टिक करून घेतला आहे. आणि ह्याच गोल्डन पेपरवर आपण आपली डिझाईन बनवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला ग्लूगन आणि ग्लू स्टिकची गरज लागेल. जर तुमच्याकडे हे ग्लूगन आणि ग्लू स्टिक नाहीये तर तुम्ही फेवी बॉन्ड आणि फेवी ग्लूनेही हे स्टिक करू शकता. रादर ते फेविकॉलनेही स्टिक होतं, पण त्याला थोडा वेळ लागतो, म्हणजे त्याला तुम्ही होल्ड करून ठेवाल आणि नंतर ते स्टिक होतात. अशा पद्धतीने मी माझी कमरपट्ट्याची डिझाईनही रेडी करून घेतली आहे. जर बाळ आपला मुलगा असेल तर कमरपट्ट्याची गरज नाहीये, त्याऐवजी तुम्ही मुकुट किंवा एखादा साजेसा असा दुसरा दागिना त्याच्यासाठी बनवू शकता. इथे मी एक नेकलेस, 2 हातातले कडा आणि कमरपट्टा रेडी केला आहे. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? बोरणांचे छोटे छोटे दागिने बनवण्याची आमची पद्धत तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंट बॉक्स मधून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.